रामनगर येथील साईटच्या हॉटेलमध्ये सुरू असलेल्या वेश्या व्यवसायावर पोलिसांचा छापा। 4 आरोपी ताब्यात, 3 पीडित महिलांची सुटका। जालना तालुक्यातील जालना मंठा रोडवरील रामनगर साखर कारखाना परिसरातील साईटच्या हॉटेलवर अनैतिक मानवी वाहतूक प्रतिबंधक कक्षाने छापा टाकून वेश्या व्यवसायाचा पर्दाफाश केला। बुधवार दिनांक 26 नोव्हेंबर 2025 रोजी दुपारी 4 वाजता मिळालेल्या माहितीनुसार या कारवाईत 4 पुरुष आरोपींना अटक करण्यात आली असून 3 पीडित महिलांची सुटका करण्यात आली आहे। दिनांक 25 नोव्हेंबर 2025 रोजी कक्षाला गुप्त बातमीदारामार्फत खात्रीशीर माहिती मिळाली की साईटच्या हॉटेलचे मालक सुधाकर यादव आर्थिक लाभासाठी हॉटेलमधील लॉजमध्ये बाहेरून महिलांना आणून त्यांच्याकडून वेश्या व्यवसाय करून घेत आहेत। ही माहिती वरिष्ठ अधिकाऱ्यांना देऊन प्राप्त निर्देशानुसार स्थानिक गुन्हे शाखेचे पोलीस निरीक्षक पंकज जाधव यांच्या मार्गदर्शनाखाली पथकाने छापा टाकला। या कारवाईत हॉटेल मालक सुधाकर यादव, मॅनेजर ईश्वर गायकवाड, पंडित राठोड आणि अक्षय बुरकुल असे 4 आरोपी महिलांसह आढळून आले। त्यांच्या ताब्यातून 40,120 रुपये रोख रक्कम जप्त करण्यात आली। आरोपींविरुद्ध मौजपुरी पोलीस ठाण्यात अनैतिक व्यापार प्रतिबंधक अधिनियम 1956 अंतर्गत गुन्हा दाखल करण्यात आलाय। ही कारवाई पोलीस अधीक्षक अजय कुमार बन्सल, अपर पोलीस अधीक्षक आयुष नोपानी, उपविभागीय पोलीस अधिकारी आर.टी. रेंगे आणि पोलीस निरीक्षक पंकज जाधव यांच्या मार्गदर्शनाखाली करण्यात आली। पथकामध्ये प्रभारी अधिकारी पोलीस उपनिरीक्षक गणेश शिंदे, संजय गवळी, सहाय्यक पोलीस उपनिरीक्षक एम.बी. वाघ, पोलीस हेड कॉन्स्टेबल कृष्णा देटे, सतीश गोफणे, महिला अंमलदार संगीता चव्हाण, पुष्पा खरटमल, आरती साबळे, रेणुका राठोड आणि चालक पोलीस अंमलदार संजय कुलकर्णी यांचा सहभाग होता। या कारवाईमुळे परिसरातील अनैतिक धंद्यांना मोठा आळा बसेल अशी माहिती पोलिसांनी दिली आहे।